महाराष्ट्रात लुटीचं स्मार्ट मीटर. स्मार्ट मीटरमुळे कर्मचारीही बेजार. स्मार्ट मीटर विरोधात ग्राहक रस्त्यावर. महाराष्ट्रात स्मार्ट मीटरला ग्राहकांकडून सातत्यानं विरोध होतोय. महावितरण सांगतंय हे मीटर ग्राहकांच्या फायद्याचं आहे, पण दुसरीकडे हेच मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्यांचे खिसे रिकामे व्हायला लागले. बिल थेट दुप्पट तिप्पट येत असल्याचा आरोप करत संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनता रस्त्यावर उतरली. सांगलीत महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात थेट दुर्गा माताच रस्त्यावर उतरली. जर महावितरणने ही सक्ती थांबवली नाही तर घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर फोडून टाकू असा इशारा आंदोलकांनी दिलाय. कारण ही जर स्मार्ट मीटरची सक्ती थांबली नाही तर शिराळा तालुक्यात जसं आम्ही मीटर फोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला काही केसेस घालायच्या घाला, आम्ही हे सविनय कायदेभंगासारखं स्मार्ट मीटर फोडायचं आंदोलन हातात घेणार आहे. शिराळा तालुक्यापासून तिथं सुरुवात केलेली आहे. सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये जिथं स्मार्ट मीटर दिसाल तिथं आम्ही ते फोडणार. दुसरीकडे मनमाडमध्येही ठाकरे सेनेनं महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करत स्मार्ट मीटर लावू नका अशी भूमिका घेतली. नाशिकच्या सटाणा शहरातही नागरिकांनी महावितरणच्या मोहिमेला तीव्र विरोध करत स्मार्ट मीटर लावण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्त्यातच रोखलं. बुलढाण्यातही परिस्थिती वेगळी नाही. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नका अशी भूमिका घेतलेली असताना प्रत्यक्षात मात्र अधिकारी जबरदस्तीनं मीटर लावत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे अव्वाच्या सव्वा बिलांमुळे जनता पुरती बेजार झाली. 1000 रुपये बिल येत असेल, 800 बिल येत असेल तर त्या ठिकाणी दाम दुपटीने 2000 3000 बिल येत आहे. तरी हा सर्वसामान्यासाठी हा आदेश परवडणारा नाही आहे. तरी सरकारने हा त्वरित स्मार्ट मीटरचा आदेश रद्द करण्यात यावा अशी आमची सर्वसामान्य म्हणून अशी मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या चार्मोशी तालुक्यातही वीज ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानं आणि वीज बिलात 4 ते 5 पटीने वाढ होत असल्यानं नागरिकांनी महावितरण विरोधात घोषणाबाजी केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये तर ग्राहकांचा संतापाचा पारा कमालीचा चढलाय. सोनिवली येथील महावितरण कार्यालय गाठून ग्राहकांनी वाढीव बिलासंदर्भात अधिकाऱ्यांनाच थेट जाब विचारला. दर महिन्याला बिल वाढत चालले. जे मागच्या वर्षी 1500 रुपये येत होतं, आज ते 10,000 रुपये बिलच्या वर यायला लागले. अचानक लाईट काय करतात, माणसांनी कामाला जायचं त्यांच्या ऑफिसच्या चक्रामध्ये. चेक करण्याचा प्रश्न नाहीये, तो मीटर काढा आणि जुना असेल तो लावा. जुना आहे तो लावा, कारण स्मार्ट मीटरमुळे आम्हाला त्रास झालेला आहे. स्मार्ट मीटरला जुन्या मीटरने आपण चेक करून देऊ, काही विषय नाही. मग या सगळ्यात महावितरणच्या अतिस्मार्ट कारभाराचा सर्वात धक्कादायक नमुना यवतमाळमध्ये समोर आलाय. एका ग्राहकाच्या घरी मीटर न लावता 5 महिन्यांपासून बिल पाठवण्याचा भोंगळ कारभार महावितरणनं केला. डिसेंबर महिन्यात अर्ज केला होता MSCPला बाबुळगावमध्ये. त्यानंतर 15 दिवसांनी मीटर आलं. मीटर मी घरी नसताना परस्पर घरी ठेवून दिलं वायरमॅनने आणि तिथून 15 दिवसात बिल चालू झाली आहे. जानेवारी महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत कंटिन्यू बिल येत आहे आणि अजून मीटर लावायचं आहे. दरम्यान राज्यात स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव बिलाविरोधात ग्राहक आक्रमक झालेले असताना स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढत नसून हीट वेव्हमुळे वाढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. तिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. कारण एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आणि हीट वेव्हमुळे विजेची मागणी अधिक होती आणि जास्त प्रमाणात वीज आपण वापरली आहे. एकीकडे सरकार स्मार्ट आणि डिजिटल महाराष्ट्राच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात महावितरणच्या भोंगळ आणि सक्तीच्या कारभारामुळे ग्राहकांमध्ये संताप आहे. संमती नसताना मीटर बसवणं, मीटर न लावताच बिल धाडणं आणि बिलामध्ये 4 ते 5 पटीने वाढ होणं या प्रकारांमुळे जनतेचा संयम आता सुटत चाललाय.
जर सरकारनं आणि महावितरणनं या जनक्षोभाची दखल घेऊन ही सक्ती तातडीने थांबवली नाही तर येत्या काळात स्मार्ट मीटरचा वाद संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणला चांगलाच महागात पडणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.